मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीनंतर रोहित पवार, अमोल कोल्हेंची आज पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्यासंदर्भात अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची कोल्हेंची माहिती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढवल्या गेल्या पाहिजेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका। दोन्ही राष्ट्रवादी 3 ठिकाणी एकत्र लढत असल्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा। तर पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जागा वाटपाबाबत बैठकीची पहिली फेरी। काही जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा। तर काँग्रेस पुण्यामध्ये स्वबळावर लढणार, दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीला विरोध, महायुतीतल्या कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा निर्णय। पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपकडून 12 जागांच्या प्रस्तावानंतर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी। 25 ते 30 जागा लढण्याची अपेक्षा, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। तर शिंदे आणि फडणवीसांकडे यादी प्रलंबित असल्याची माहिती। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा। निकटवर्तीय कार्यकर्ता विक्रांत वायचळची पक्षानं हकालपट्टी केल्यामुळे नाराजी। तर वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर उद्या भूमिका मांडणार असल्याची मीनाक्षी शिंदे यांची माहिती। मनसेची साथ सोडलेल्या प्रकाश महाजनांचं अखेर ठरलं, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। तर महाजनांनी ठाण्यामध्ये शिंदेंची भेट घेतली। मुंबईतील जागा वाटपावरून भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा खलबतं। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक होणार। दुपारी 3 वाजता वांद्र्यातल्या रंगशारदामध्ये जागा वाटपाची बैठक। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार। जळगावात भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचा प्रस्ताव। तर राष्ट्रवादी 26 जागांवर लढण्यावर ठाम, स्वबळाच्याही तयारी, मंगेश चव्हाणांकडून मनधरणी। छत्रपती संभाजीनगरातील महायुतीच्या जागा वाटपावर तोडगा नाहीच, आज पुन्हा महायुतीतील पक्ष युती संदर्भात चर्चा करणार। तर सकारात्मक चर्चा झाली, लवकरच तोडगा निघेल, अतुल सावेंची प्रतिक्रिया। तर नाशिक भाजपमध्ये मेगा इन्कमिंग, ठाकरे बंधूंना मोठा धक्का। मनसेच्या दिनकर पाटलांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ, तसंच काँग्रेसच्या शाहू खैरेंच्या हाती कमळ। ठाकरे बंधूंच्या युतीच्या जल्लोषानंतर भाजपात पक्षप्रवेश, दिनकर पाटील आणि विनायक पांडेंचं एका रात्रीतनं मन परिवर्तन। तर राज ठाकरेंवर कुठलीही नाराजी नाही, फक्त विकासासाठी भाजपात, पांडेंची ही प्रतिक्रिया। विरोध डावलून पक्षप्रवेश केल्यामुळे निष्ठावंतांनी गिरीश महाजनांना घेरलं, माझ्या डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय, पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय नको, पक्षप्रवेशावरून देवी यांनी फरांदे या भाऊक। नाशकात 100+ नगरसेवक आलेच पाहिजेत, जुन्या कार्यकर्त्यांनी चिंता करू नका, तुम्हालाही न्याय देणार, पक्षप्रवेशावरून नाराजीनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना फोडावं लागतं हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण, महाजन स्वतःला बाहुबली समजतात, कार्यकर्त्यांचा विरोध असून सुद्धा कुणाला न जुमानता पक्षप्रवेश केला, संजय राऊतांची टीका। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा धक्का, मनपा निवडणुकीसाठी किशोर जोरगेवारांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती, मुनगंटीवारांच्या नावाचा मार्गदर्शक म्हणून उल्लेख, जबाबदारी मात्र जोरगेवारांकडे असणार। तर राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, उमेदवारांना मराठीसह इंग्रजीत सुद्धा नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी मुभा, निवडणूक आयोगाचं पालिका आयुक्तांना पत्र। तर ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह, जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, भाजप आणि महायुतीसोबत न जाण्याची ही भूमिका। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अमोल गायकवाडांविरोधात 200 पानांचं पुरवणी आरोपपत्र, 30 साक्षीदारांची नावं, गायकवाड हत्येचा कथित सूत्रधार असलेल्या शुभम लोणकरच्या थेट संपर्कात होता, बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचाही या आरोपपत्रात उल्लेख। पुण्यातल्या कोंडव्यामध्ये अवैध दारूवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पैशांचं घबाड सापडलं, बंद कपाटात लाखो रुपयांची रोकड, प्रकरणाचा निवडणुकीशीही काही संबंध आहे का याचा तपास सुरू। तर एवढी रक्कम एकाच ठिकाणी का ठेवली असावी, चौकशी सुरू। अमरावतीच्या टॉवर लाईन परिसरामध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त, 4 तलवारी 2 चाकू असा शस्त्रसाठा ताब्यात, नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, आरोपी अमीन आणि आशी खान यांना अटक।
देशभरात रेल्वेचा प्रवास महागला. लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी आता 1 ते 2 पैसे प्रति किलोमीटर दरानं अतिरिक्त मोजावे लागणार. सामान्य ते एसी ट्रेनपर्यंत भाडेवाढ लागू असणार. नायलॉन मांजा प्रकरणी हायकोर्ट ऍक्शन मोडवर. नायलॉन मांजाचा वापर केल्यास मुलांच्या पालकांना 50,000 रुपये तर विक्री करणाऱ्यांना 2.5 लाखांच्या दंडाचा प्रस्ताव. गृह विभागाकडून नागरिकांच्या हरकती मांडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.